महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पब, पार्टी आणि पॉन अशा नवीन संस्कृती आणण्याचा किळसवाणा प्रकार त्या ठिकाणी केलेला आहे। या आदुबाळ नाईट लाईफ प्रायव्हेट लिमिटेड प्रोडक्शन हाऊसच्या उबाठाच्या ज्या जाहिराती आहेत त्या जाहिरातीमधलं जे पात्र आहे हे पात्र पॉर्न स्टार आहे। हा फोटो तुम्ही पाहू शकता आणि हा पॉर्न स्टारच विचारतो त्या जाहिरातीमध्ये की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार, आणि हाच पॉर्न स्टार लहान वयाच्या मुलींसोबत अश्लील चित्रीकरण करतात, मुलींसोबत घाणेरडं कृत्य करतानाच्या व्हिडिओज आहेत, क्लिप्स आहेत। आणि त्याच्यामुळे आम्हाला उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे, ही जाहिरात तयार करणारी कंपनी कोणती, ही कंपनी कोणाची, त्याचा आणि या पॉर्न स्टारचा काय संबंध आहे। त्याचबरोबरीने या जाहिरात कंपनीचे आणि उद्धव ठाकरेंचे काय संबंध आहेत, या जाहिरातीचा आणि पब पार्टीच्या कल्चरचा काही संबंध आहे का, याचं उत्तर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे। आता ज्या पद्धतीने घाईघाईने भाजपच्या आक्रस्ताळ्याबाईंनी पत्रकार परिषद घेऊन पॉर्न स्टार ब्ला 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 सांगायचा प्रयत्न केला। पहिली गोष्ट कोण पॉर्न स्टार आहे किंवा नाही, कोण पॉर्न मध्ये दिसतं किंवा नाही हे आम्हाला माहित असायचं काही कारणच नाही, कारण आम्ही कधी पॉर्न फिल्म बघितल्या नाही। कदाचित त्या पॉर्न फिल्म बघण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असतील किंवा ते रोज बघत असतील, त्यामुळे त्यांना त्याच्यातले पात्र परिचय फार चांगल्या पद्धतीने माहीत झालेला असेल, त्यामुळे असू शकतं की त्यांना ते त्याच्या संबंधाने जास्त माहिती असेल। दुसरा मुद्दा असा की कदाचित त्यांचा एक गैरसमज झालाय, एखादा कलाकार वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करतो, त्या भूमिका करताना तो वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्शन सीन असेल, फाईट सीन असेल, कॉमेडी सीन असेल, इंटिमेट सीन असतील, असे सीन देतो, तो कलाकार आहे। त्या कलाकाराच्या कलाकारीबद्दल बोलायचं असेल आणि त्यावर जर आक्षेपच घ्यायचे असतील तर मग नवनीत राणा यांचे आधीचे इंटिमेट सीन असणारी गाणी आणि नंतर त्यांना दिलेली उमेदवारी याबद्दल काय म्हणणं आहे बरं त्यांचं। कंगना राणावत मी त्यांच्यासारखे फोटो दाखवणार नाही, त्यांच्यात आणि माझ्यात फार फरक आहे। जारकिहोलीचे जे व्हिडिओज बाहेर आले त्या जारकिहोलीच्या व्हिडिओजवर काय बोलायचंय त्यांना, ज्या मनोज तिवारींना 2 टर्म आमदारकी दिली भाजपाने, त्या मनोज तिवारींच्या अश्लील गाण्यांच्या बद्दल काय म्हणणं आहे। आता आपलं ठेवायचं झाकून या न्यायाला काहीच अर्थ नाही। ज्या पद्धतीने अर्धवट माहितीवर बाईंनी आपलं ज्ञान पाजळलेलं आहे तर त्यांना कदाचित माहित नसेल की जो एक त्याच्यामध्ये जे मेल कॅरेक्टर आहे ते मेल कॅरेक्टर कुठल्या तरी वेब सिरीज मधलं कॅरेक्टर आहे। पॉर इंडस्ट्रीज वगैरे हा प्रकार इकडे भारतात नाहीये। अशा पद्धतीने जर तुम्ही घाईघाईने व्यक्त होणार असाल तर आधी आपल्या पक्षाचा सल्ला घ्या आणि त्या भूमिकेत सह व्यक्त व्हा, अन्यथा तुमच्याच पक्षातले लोक ज्यांनी तुम्हाला गेल्या वर्षभरापासून बॅकफुटला ठेवलेलं आहे ते अजून जास्त बॅकफुटला पाठवतील, याचं भान राहू देत।